त्यांनी त्याच्या वेगाच्या जोरावरती पूर्ण कर्जत तालुक्याचं नाव रोशन केलं होतं, त्यांच्या मानिवली गावाचं नाव रोशन केलं होतं. अशा या बगीराला आपला जो आजचा गुलाल आहे तो आम्ही आज त्याला समर्पित करू. त्याच्यासारखा बैल पुन्हा त्यांना त्यांच्या घरीसुद्धा घडो. बैल तर तसा होणे नाही, परंतु त्यांच्याकडे घडो आणि तालुक्यात कुठेतरी असा चांगला बैल घडो, आणि हीच आमची इच्छा आहे. नक्कीच आपल्या दावणीला एक म्हणजे एक नंदी घडवून गेला, आपण त्याची विक्री केली. असा लाडू बघू शकता आपण. हातावर सुद्धा टॅटू आहे त्याच्या. इकडे बघा लाडू. तर काडू सूर्या बकासूर ग्रुप धामोते यांचा बघा घरचा साज सुंदर आणि छोटा लाडू नक्कीच गुलालाचे मानकरी झालेत. त्यांच्या अंगावर नक्कीच मिस यू बगीरा, ज्याचं काल अपघातीत निधन झालं, त्याचं नाव टाकलं होतं, पण आता कुठेतरी गुलाल पडलाय. बघू शकता मित्रांनो, आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेऊ. तर दादा, आपला नक्कीच घरचा साज पळाला, मस्त असा गुलाल झाला. तर काय सांगाल, आज गुलाल झालाय, कोणाला समर्पित कराल आजचा गुलाल? आजचा जो गुलाल आहे तो आज आमचा मानिवलीकरांचा म्हणजे नेरळचा एक किंग म्हणजे एक्सप्रेसच होता तो, का त्यांनी त्याच्या वेगाच्या जोरावरती पूर्ण कर्जत तालुक्याचं नाव रोशन केलं होतं, त्यांच्या मानिवली गावाचं नाव रोशन केलं होतं. अशा या बगीराला आपला जो आजचा गुलाल आहे तो आम्ही आज त्याला समर्पित करू. तर आज आपण जे दोन्ही नंदी आणलेत गुलाल झाले, त्यांच्या पाठीवर पण मिस यू बगीरा याचं नाव लिहून आणलं होतं. तर काय सांगाल बगीराबद्दल? आज कुठेतरी एवढा चांगला बैल गटपास झाला, सेमीपास चांगल्या फरकाने पास झाला, परंतु आज त्याचं अपघाती निधन झाल्यामुळं कुठेतरी मनामध्ये दुःख वाटत होतं. त्यामुळं आज त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही आज बैलांच्या अंगावरती मिस यू बगीरा म्हणून असं नाव टाकलं होतं. आणि हा बगीरा आमचा जो लाडू म्हणजे आमचा जो हिंदकेसरी लाडू आहे, तो लाडू आम्ही जो लाडूच्या बरोबर बगीरा पळाला होता, त्यामुळं कुठेतरी त्या बगीरा गेल्यामुळं आज दुःख वाटत आहे. त्यामुळं आज त्या बगीराचं मी बैलांच्यावरती नाव काढून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. नक्कीच सगळीकडेच आपण काल बघितलं, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळीकडेच बगीराला श्रद्धांजली वाहिली जात होती. तर काय सांगाल, आपल्या नंदीवर त्याचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभून तर राहील? काय सांगाल, आपल्या नंदीमध्ये काय बघताय? त्याचा कुठेतरी आपल्या नंदींना आशीर्वाद मिळो आणि आपल्या पण नंदी कुठेतरी उजेडात येऊ अशी त्याला आम्ही प्रार्थना करू. आणि त्याच्यासारखा बैल पुन्हा त्यांना त्यांच्या घरीसुद्धा घडो. बैल तर तसा होणे नाही, परंतु त्यांच्याकडे घडो आणि तालुक्यात कुठेतरी असा चांगला बैल घडो, आणि हीच आमची इच्छा आहे. तर नक्कीच आपल्या दावणीला पण चांगले चांगले नंदी घडतात. तर आता हे दोन आदत वासरं आपण घेतलेत, काय सांगाल यांच्याबद्दल? काय सांगाल? आता आमच्याकडे जो धामोते म्हणजे आमचा धामोतेचा लाडू जो होता, त्याच लाडूच्या नावावरती आम्ही हा छोटा लाडू घेतलेला आहे. त्याचंच नाव त्याला लाडू म्हणून नाव दिलेलं आहे. आणि तो सुंदर जो आहे तो सुंदरसुद्धा चांगला पळतोय आणि चांगली गाडी. आता आमच्या घरी पण चांगला एखादा नंदी घडो. आमच्या घरी लाडू आणि बकासुरी चांगली जोडी पळत होती, आणि तशीच जोडी घडवण्याचा प्रयत्न चालू आहे. ते सेम लाडूचा कलर हा होता आणि आमच्या बकासूरचा कलर सेम तसाच होता. बकासूर आणि लाडू ही गाडीची सेम जोडी अशीच दिसायची, आणि तशीच जोडी आमच्याकडे पुन्हा घडो अशी इच्छा आहे आमची. बघूया, आता प्रयत्न तर चालू आहेत. तर नक्कीच सर्वांचे नंदी म्हणजे चांगल्या रीतीने पळाले पाहिजेत. तर आणि उन्हा वगैरेचा त्रास खूप होतोय, तर किती दिवसात बैल पाळायला पाहिजे? तुम्ही काय संदेश द्याल? नाही, उन्हाचा तर भरपूर त्रास होतोय. आम्ही सुद्धा 10-15 दिवसातनं आता बैल पळवतोय. आता प्रत्येकाने उन्हाचं म्हणजे जास्तच तापमान आहे, त्यामुळे जरा जास्त दिवसांनी आणि बैलांना आराम भेटेल अशाच शर्यती कराव्या आणि लवकरात लवकर शर्यतीच होतील असं बघावं. कारण की ऊन भरपूर आहे. 2-3च्या आत जर शर्यती झाल्या तर चांगलं होईल, नाहीतर त्याच्यानंतर ऊन जास्त असतं. तर या नंदीमध्ये तुम्ही काय भविष्य बघताय तुमचं? या नंदीमध्ये कुठेतरी आपल्या घरी चांगले नंदी घडो आणि चांगले त्यांनासुद्धा वेग येऊ, हाच एक हे बघतोय. आणि आपल्या गावाचा धामोते गावाचा कुठेतरी नाव हो, हीच इच्छा आहे आपली, आणि तेच प्रयत्न सुरू आहेत. तर आपल्या गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण होतं? आमच्या गाडीवर आता सध्या तर आज गाडी अमोल घुटे यांनी उसकलेली आहे, पण याच्या आधी जेवढ्या गाड्या झाल्यात तो आमचा घरचा राहुल तोच उसकतो. राहुल राणे हाच गाडी उसकतो. फक्त आजचा गुलाला अमोलने केलेला आहे. तर मग काय सांगाल, आपल्या दावणीला तर चांगले चांगले नंदी घडतात, तर कशा प्रकारे बैल सांभाळले पाहिजेत? काय संदेश द्याल तुम्ही? बैल सांभाळण्याचं काम तर आम्ही फक्त बाबाच करतात. आम्ही तर कामाला जातो, बाबाच त्यांची निगा राखतात, सर्व बाबाच बघतात. तर यो वासरू कुठून घेतला होता? हा वासरू आपण सांगोल्याच्या बाजारातून घेतलेलं आहे. तर कितीची खरेदी होती काय सांगाल? ही खरेदी 36,000ची आहे. 36,000ची. हां.
तर मग नक्कीच मग किती शर्यती वगैरे किती झाल्या त्याच्या? शर्यती आतापर्यंत 8-10 शर्यती झालेल्या आहेत त्यांच्या. 10 8-10 शर्यती झाल्या, फक्त एक शर्यत हारलेलो आहेत, बाकी सर्व शर्यती झालेल्या आहेत. तर किती दिवस झाले आपल्या दावणीला येऊ? आता 2 महिने झाले आणि तो 1 वर्ष झाले. त्याला 1 वर्ष झाले. त्याला 1 वर्ष झालं काय? हा, मग काय सांगाल योच तुम्ही घरचा साथ पळवण्याचा निर्णय का घेतला? आम्ही घरचाच साथ पळवतो. आमची लाडू आणि बकासुरी घरचीच गाडी पळत होती जास्त करून. 2 वर्ष एकच गाडी पळत होती, गाडी कधीच फोडली नव्हती, म्हणून आता सध्या तर आम्ही घरचीच गाडी पळवतो. आणि मग आता याच्या पुढचं कसं काय नियोजन असेल? याच्या पुढे अशीच आपली गाडी, फक्त आता आम्ही उन्हामुळं जेव्हा जास्त ऊन आहे त्यामुळे 10-10 दिवसाला गाडी उसकतो. त्या सुंदरबद्दल काय सांगाल? कसा पल वगैरे त्याचा? सुंदरचा बाबा माझं हेच करतात आणि बाकी पूर्ण टाईम येतात. आणि राहिला विषय तर मेहनती तर मामा सगळं काय बघतो. तर मामा कामाला सुद्धा जातात आणि आम्ही पोरं आहेत, म्हणजे आता काही पोरं येत नाही, पण काही कारणास्तवमुळे चालू आहे प्रयत्न. पण काही दिवसांनी काहीतरी घडवण्याचा मोठा प्रयत्न करू, असा प्रयत्न असेल. आमचा मेहनत चालू आहे, बघू आता प्रयत्नाला यश भेटतंय का नाही. तर नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे टीम वर्क. तर काय सांगशील टीमबद्दल काय बोलशील? कसं आहे टीमवर्क म्हणजे एक आणि दोघांमुळे बैलगाडी क्षेत्र नाही आहे. कमसे कम 4-5 जणांचा 5 जणांचा पाठिंबा लागतो. तेव्हा बैला सोडण्यापासून तर बैला धरण्यापर्यंत हे सगळं काम करायला लागतो. आणि सगळी अशी म्हणजे एक दुसऱ्याचं काम नाही बैलगाडी क्षेत्र, म्हणजे सगळे कामं धंदा करून सगळं काही बघायला लागतो. तर सुंदरबद्दल काय सांगाल? सुंदर आता 2 वर्ष आला आपल्याकडे पळतोय, चांगला पळतो सुंदर. आपल्या घरचाच तास पळतो आपण. आणि हे मालक आहेत सुंदरचे आणि सगळे मेहनत करणारे पोरं आहेत. तर मग आपला सुंदर नक्कीच आदत आहे, तरी पण काय मोठ्या मैदानाचं नियोजन म्हणजे 3 फेऱ्याचं नियोजन वगैरे काय आहे का? आता परत एकदा नियोजन आहे केलेला, थोड्यासाठी मार खाल्ला, पण आता परत एकदा एक मोठा नियोजन करायचा प्रयत्न चालू आहे. पण जाऊ आपण आता मालकांकडे. अमित शेट विरले, काय सांगाल सुंदरमध्ये म्हणजे काय बघून तुम्ही खरेदी केली होती? याची काय बघून खरेदी केली? हे मोबाईलवरती बघितला होता मी वासरू, आणि हा वासरू इथंशी होता आपले नाशिकचे राहुल फौजी आहेत, त्यांच्याकडे वासरू होता. त्यांना मी बघून ते मोबाईलवरती बघून त्याचा पल वगैरे बघून त्याची मी खरेदी केली होती. तर नक्कीच आपल्या दावणीला एक म्हणजे एक नंदी घडवून गेला, आपण त्याची विक्री केली. असा लाडू बघू शकता आपण. आता सुद्धा टॅटू आहे त्याच्या, इकडे बघा लाडू. तर काय सांगाल किती मिस करते? म्हणजे जरी विक्री केली असेल तरी तो आपलाच समजतो नंदी. आपलाच समजतो आपण. प्रत्येक इकडे आपल्या मुंबईला आला का तो बैल आपल्या घरी येतो, मग त्याच्यानंतर मग सर्व देखभाल आपल्या इथं होते. काय सांगाल तुम्ही नक्कीच बगीराबद्दल काय सांगाल? आपल्या नंदीवर पण त्याचं नाव काढलं होतं, काय सांगाल? बगीरा म्हणजे बगीरा आणि लाडू एकमेव पळाली होती गाडी बार्टीच्या मैदानामध्ये. चांगली गाडी, बिंदूरची गाडी पळाली होती. मग ते आम्हाला बगीराला ते आम्हाला पायरा दिला होता, त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि तो असं नव्हतं व्हायला होतं, कारण बैलांनी सेमी चांगली 1 नंबरमध्ये काढली होती आणि दुःखात निधन झालं त्याचं. तर मग काय सांगाल तुम्ही एक गाडा मालक म्हणून काय संदेश द्याल लोकांना? कशा प्रकारे बैल आखली पाहिजेत? आता बैल कशी, आता उन्हाचं पण तापमान जास्त वाढत चाललं आहे. बैल कशी 15 दिवसातून 1 वेळेला पळवली पाहिजे, कारण जास्त पळून फायदा नाही बैल, कारण त्यांना पण शेवटी हे आहे ना उन्हाचं तापमान वगैरे त्याच्यामुळं. तर नक्कीच असंच लाडूसारखीच बैल आपल्या दावणीला घडत राहा. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला सर्वांना माझ्या चॅनलतर्फे. धन्यवाद मुलाखती. असं सपोर्ट आमचा असेल, असं चालू देतो चॅनल पण. धन्यवाद.